तर चला फिरूया रत्नागिरीचा आठवडा बाजार. आता आठवडा बाजारात फिरण्यासारखं काय आहे? दर आठवड्याला मोठी आर्थिक उलाढाल होण्याचे केंद्र म्हणजे आठवडा बाजार. कांदे, बटाटे, ताजा भाजीपाला, फळे, खडे मसाले ते अगदी सुक्या मासळीपर्यंत, सुईपासून ते अगदी गृहोपयोगी वस्तूंपर्यंत, लहान मुलांच्या खेळण्यापासून कपड्यांपर्यंत सर्व काही मिळण्याचे ठिकाण म्हणजे शनिवारचा आठवडा बाजार. शनिवारचा आठवडा बाजार हा तसा स्थानिक लोकांचा आणि आजूबाजूच्या गावातील लोकांचा जिव्हाळ्याचा विषय. कित्येक जणांच्या चांगल्या वाईट आठवणी येथे भरून राहिलेल्या आहेत. लग्न, पूजा, मुंज अशा प्रकारच्या अनेक समारंभांसाठी लागणाऱ्या भाजीपाल्याची येथून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. घरगुती साठवणीच्या वस्तू देखील येथून खरेदी केल्या जातात. तसंच आठवडा बाजारामध्ये स्वच्छतेसाठी सुलभ शौचालय देखील बांधलेले आहेत. आमच्या माहितीप्रमाणे साधारणपणे 1992 साली सुरू झालेला हा शनिवारचा आठवडा बाजार. आता मात्र याची व्याप्ती वाढली आहे. कोरोना काळात बंद असणारा आठवडा बाजार लोकांच्या मागणीवरून पुन्हा सुरू करण्यात आला. यावरूनच या आठवडा बाजाराचं महत्त्व लक्षात येतं. हा आठवडा बाजार आठवड्यातून एकदाच भरत असला तरीही या भागाला आठवडा बाजार म्हणून ओळखले जाते. रत्नागिरीच्या आजूबाजूच्या शहरातून गावातून येथे विक्रीसाठी व्यापारी येतात. काही जण आदल्या दिवशी संध्याकाळी येतात आणि आपले दुकान मांडून ठेवतात. सकाळी साधारणपणे 8 वाजता सुरू झालेला बाजार रात्री साधारणपणे 8:30 वाजेपर्यंत चालतो. असा आहे हा मोकळ्या आभाळाखाली भरणारा मोठा मॉल म्हणजेच शनिवारचा आठवडा बाजार. रात्री साधारणपणे 9-9:30च्या वेळेला नगर परिषदेची डस्टबिन लॉरी येऊन इथला उरला कचरा घेऊन जाते. असा